हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण डिस्कस करूया की संविधान तक्ता म्हणजे नेमकं काय आणि संविधान तक्ता कसा तयार करायचा. तुम्हाला 4 मार्क्ससाठी कोणत्याही एका क्लाससाठी संविधान तक्ता तयार करण्यासाठी विचारलं जातं. तर संविधान तक्ता आपल्याला माहिती आहे की याला आपण ब्ल्यूप्रिंटसुद्धा म्हणतो. आपला जो काही इंग्लिशचा सब्जेक्ट असणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला विचारला जातो. संविधान तक्त्याची डेफिनेशन म्हणजे ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय, किंवा मग याला आपण 3D डायमेन्शन किंवा 3 डायमेन्शनल चार्टसुद्धा म्हणतो. का तर ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले बघूया की संविधान तक्त्याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे की लेखी चाचणी तयार करताना लेखी चाचणी तयार करताना घटक नियोजनाप्रमाणे कोणत्या उपघटकांना किती महत्त्व द्यायचं, उद्दिष्टानुसार किती महत्त्व द्यायचं व प्रश्न प्रकारानुसार किती महत्त्व द्यायचं हे ठरवण्यासाठी 3 वेगवेगळे तक्ते प्रथम तयार केले जातात. बरोबर, म्हणजे काय की एखादं आपल्याला चाचणी तयार करायची आहे, त्यासाठी उपघटकांना किती महत्त्व द्यायचं आहे, उद्दिष्ट काय आहे आणि प्रश्न प्रकारांना किती महत्त्व द्यायचं, त्यासाठी काय केलं असं 3 वेगवेगळे तक्ते पहिले तयार करून घेतले जातात. उपघटकानुसार गुणविभागणी तक्ता हा पहिला आहे, त्यामध्ये दुसरा आहे उद्दिष्टानुसार गुणविभागणी तक्ता आणि तिसरा असेल प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी तक्ता. असे 3 तक्ते तयार केल्यानंतर त्यांना तिन्ही एकत्रित असा जो काही तक्ता तयार केला जातो त्याला आपण काय म्हणणार आहोत, संविधान तक्ता ब्ल्यूप्रिंट असं सुद्धा म्हणणार आहोत. मग या तक्त्यात 3 बाजूंचा विचार केला असल्यामुळे याला त्रिमिती तक्ता म्हणजे 3 डायमेन्शनल चार्ट असं म्हणतात. मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं की 3D चार्ट याला म्हणतात. ठीक आहे, तर मग संविधान तक्त्यावरून कोणत्या उपघटकावर कोणत्या प्रकारचा प्रश्न किती गुणांचा आहे आणि त्या प्रश्नामुळे कोणते उद्दिष्ट साध्य होते ते याचे स्पष्ट चित्र शिक्षकांसमोर उभे राहते. म्हणजे काय की संविधान तक्त्यामुळे काय होतं की कोणता प्रश्न किती मार्काला द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल वस्तुनिष्ठ असेल, लघुत्तरी असेल, दीर्घोत्तरी असेल, त्याला आपण व ल दी म्हणतो है ना, तुम्ही बघितलेलं असेल आणि आपण पुढे डिस्कशन करणार आहोत त्याच्याबद्दल. तर व म्हणजे काय की वस्तुनिष्ठ, ल म्हणजे काय की लघुत्तरी आणि दी म्हणजे काय की दीर्घोत्तरी. मग कोणता प्रश्न किती मार्क्सला द्यायचा आहे हे कशावरून कळणार आहे, आपल्याला 3D चार्टवरून करणार आहे, म्हणजे संविधान तक्त्यावरून कळणार आहे. कोणाला, शिक्षकांना. त्यामुळे त्यांना घटक चाचणी तयार करताना सोपे जाते. जर अशा प्रकारे वर्गीकरण केलेलं असेल तर त्यांना काय होतं, घटक चाचणी जी आहे ती करण्यासाठी सोपी जाते. तसेच हा संविधान तक्ता समोर ठेवून वेगवेगळ्या अनेक शिक्षकांना देखील वेगळी जी काही घटक चाचणी असते ती तयार करता येत असते. म्हणजे तुम्ही 20 मार्काची असेल तुमची घटक चाचणी, 25 मार्कची असेल, 30 मार्कची असेल, ती चाचणी काय करते, ते तयार करते ते वेगवेगळा तक्ता जो आहे तो समोर ठेवून. मग या अनेक शिक्षकांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या घटक चाचण्यांत थोड्या बहुत प्रमाणात आपण काय करतो, फरक जो आहे तो आपल्याला आढळून येतो. परंतु बराचसा भाग काय असतो, सारखा दिसून येतो. फक्त सब्जेक्ट जे असतात ते वेगवेगळे असतात, परंतु जो काही त्यांचे घटक वगैरे असतात ते वेगवेगळे असतात. आणि उद्दिष्ट असेल, प्रश्न असेल किंवा मग त्यांचे जे काही 3 आपण बघितले स्टार्टिंगला, त्यातला कोणताही पॉईंट जो असेल तो आपल्याला काय करणार आहे, सेम जो आहे तो दिसणार आहे. म्हणजे संविधान तक्ता एकच असतो. संविधान तक्ता तयार करणे, घटक चाचणी तयार करण्यापूर्वी घटक नियोजन करणे आवश्यक असते. म्हणजे काय की संविधान तक्ता जेव्हा आपल्याला तयार करायचा असतो त्याच्या आधी आपल्याला घटक चाचणी तयार करण्याआधी काय करणं गरजेचं असतं, घटक नियोजन करणं जे आहे ते आवश्यक असतं. मग घटक नियोजन केल्यामुळे काय फायदा होतो की दिलेला जो काही घटकात कोणती उद्दिष्ट किती प्रमाणात आलेली आहे हे आपल्याला समजते. मग कोणते घटक जे असतील, उपघटक असतील, ते किती प्रमाणात आलेले आहे हेही समजते. आणि घटकातील जो काही आशय असणार आहे आपला, तो किती प्रमाणात प्रश्न विचारले गेले आहे त्यावर ते समजते. बरोबर, मग त्यामुळे उद्दिष्टानुसार, उपघटकांनुसार आणि प्रश्न प्रकारानुसार भारांश जो आहे तो प्रश्न प्रकारांनुसार भारांश दाखवणारे तक्ते जे आहे ते आपल्याला तयार करून त्या तिघांचे एकत्रित करून दाखवणारा तक्ता करावा लागतो. यालाच काय म्हणणार आहेत आपण, संविधान तक्ता म्हणणार आहे, ब्ल्यूप्रिंट असं म्हणणार आहे. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट आहे. 3 मार्क्ससाठी, 2 मार्क्ससाठी तुम्हाला डेफिनेशन सुद्धा विचारली जाऊ शकते आणि कोणत्याही एका वर्गासाठी तुम्हाला संविधान तक्ता जो आहे तो तयार करायला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर मी इथे तुम्हाला दिलं आहे की गणित विषयात इयत्ता 8वीतील चौकोन या घटकाची 25 गुणांची चाचणी तयार करा, असा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट माहिती आपली का, उद्दिष्टानुसार गुणविभागणी तक्ता तयार करायचा आहे. मग त्यामध्ये काय येणार आहे, आपलं उद्दिष्टे असतील. उद्दिष्टानुसार म्हटल्यावर उद्दिष्ट सगळ्यात पहिलं, त्याच्यात गुण किती असायला हवे आणि शेकडा गुण कसे असणार आहे, ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, हे 4 जे पॉईंट आहे ते कसे येणार आहे, उद्दिष्टांमध्ये येणार आहे. आणि एकूण गुण किती असणार आहे, 25 मार्क्सची चाचणी तयार करायची आहे, तर 25 मार्क्स त्याला
असणार आहे. सेकंड असणार आहे उपघटकानुसार गुण विभागणी तक्ता. 3 आपण बघितलेला आहे. 3 त्यांचे घटक आहे, त्यामुळे त्यांना 3D चार्ट म्हणतो. त्यातला हा दुसरा आहे उपघटकानुसार. मग त्यामध्ये आपण काय काय करणार आहे, उपघटक लिहून घेणार आहे, त्याचे गुण, कोणत्या घटकाला किती गुण द्यायचे ते विचारलेलं असणार आहे. म्हणजे जसं की आपल्याला 2 मार्क्सचा क्वेश्चन असतो किंवा मग 60 ते 80 शब्दांमध्ये उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला 2 मार्क्सचा प्रश्न दिलेला असतो, बरोबर. 120 ते 150 शब्दांमध्ये दिलेला असेल तर आपल्याला तिथे 3 मार्क्स असतात, बरोबर. आणि 180 ते 200 शब्द जर असतील तर आपल्याला तिथं किती मार्क्स असतात, 4 मार्क असतात. तसंच त्यांनी केलेलं आहे की उपघटकानुसार चौकोनाचा जो घटक असेल पहिला त्याला त्यांनी 6 मार्क्स दिलेले आहे. चौकोनाच्या प्रकारामध्ये 11 मार्क्स, चौकोनाची रचना 8 मार्क्स आणि एकूण किती असणार आहे, 25 मार्क्स त्यांनी तिथे दिलेले आहे. म्हणजे 25 मार्क्सची चाचणी दिलेली असणार आहे. आणि लास्ट जो आहे प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी तक्ता. मग प्रश्न प्रकारानुसार कसं असणार आहे, प्रश्न प्रकार दिलेले असतील, प्रश्न संख्या किती द्यायची आहे ते दिलेलं असणार आहे, गुण किती द्यायचे आहे, कसे द्यायचे आहे आणि शेकडा गुण दिलेले असणार आहे. वस्तुनिष्ठ मी तुम्हाला आधी सांगितलं, वलदी, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी. वस्तुनिष्ठ कशी देणार आहे, 7 मार्कला. जसं की आपला फर्स्ट क्वेश्चन असतो रिकाम्या जागा भरा किंवा मग जोड्या लावा काहीही असेल तर तो किती मार्क्सला असतो, 8 मार्क्स दिलेला असतो. लघुत्तरीमध्ये आपल्याला जे काय असणार आहे तो 8 मार्क्सचा असतो, ज्यामध्ये आपल्याला 4 प्रश्न लिहायचे असतात. आणि दीर्घोत्तरीमध्ये आपल्याला जवळपास 3 आणि 3 6 प्रश्न लिहायचे असतात. ते आपल्याला दोन्ही मिळून किती मार्क्सचे असतात, 12 + 12 असे मिळून ते मार्क्स असतात. पहिला जो 12 मार्क्सचा क्वेश्चन असतो त्यात प्रत्येकी क्वेश्चन जो असतो तो 3 मार्क्ससाठी असतो आणि दुसरा जो 12 मार्क्सचा क्वेश्चन असतो त्याच्यात प्रत्येकी क्वेश्चन जो असतो तो 4 मार्क्ससाठी असतो. ठीक आहे. मग एकूण गुण असणार आहे 14. संविधान तक्ता. मग आता हे सगळं आपण 3 उद्दिष्टे आपण बघितली, त्यानुसार संविधान तक्ता कसा तयार करता येईल हे त्यांनी तिथे दिलेलं असणार आहे. मी फक्त याचा जो साचा आहे तो तुम्हाला दिलेला आहे. तर कशा प्रकारे असणार आहे, आपल्याला पहिल्या बॉक्समध्ये उपघटक लिहून घ्यायचे आहे, नंतर उद्दिष्ट लिहायचे आहे, त्याच्यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य हे 4 उद्दिष्टे असणार आहे. त्यामध्ये मग ज्ञानमध्ये परत वलदी जे आहे म्हणजे वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी, परत आकलनमध्ये सुद्धा वलदी, परत उपयोजनमध्ये सुद्धा वलदी आणि कौशल्यमध्ये सुद्धा वलदी, असं एकूण मिळून जे काही तुमचे गुण असणार आहे ते तुम्ही लास्ट याच्यामध्ये तुम्हाला लिहिता येणार आहे सगळ्या यांचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे काय आपला 3D चार्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे, ब्ल्यू प्रिंट याला आपण म्हणतो. तर हा जो क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कोणत्याही एका जे काही क्लास आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला तयार करायला लावू शकतो. फॉर एक्झाम्पल तिसरीसाठी, इयत्ता तिसरीसाठी विज्ञान विषयासाठी संविधान तक्ता तयार करा, अशा प्रकारे तुम्ही ते क्वेश्चन्स जे असतात तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांना जॉईन करायचा ट्राय करायचा आहे. आज झाली तुमची 21-22 तारीख. खूप जास्त तोंडावर पेपर तुमचे आलेले आहे. हातावर मोजण्या इतके, बोटावर मोजण्या इतके दिवस तुमचे शिल्लक राहिलेले आहे. तर आय होप की तुमचा स्टडी जो आहे तो व्यवस्थितपणे झालेला असेल. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.